की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की अनेक राजे होऊन गेले की त्यांच्या गाद्या ह्या बाप जाद्यापासून होते। छत्रपती शिवराज राजे होते की स्वतःची गादी स्वतः निर्माण केली महाराजांनी। राजांना आयुष्य लाभलं 50 वर्ष आणि 50 वर्षामध्ये महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। रायगडाच्या आपण बाल्ले किल्ल्यात आहोत। बाल्ले किल्ला म्हणजे गडाचा अतिमहत्वाचा आणि सुरक्षित भाग, याला बाल्ले किल्ला असं म्हटलं जातं। आता समोर तुम्ही गेट पाहता, याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हणतात की राष्ट्रमाता राजमाता जिजामासाहेब संभाजी महाराज यांच्या मानाच्या पालख्या रायगड किल्ल्यास येत होत्या। किल्ल्याची उत्तरेकडची बाजू जे शिवभक्त गडास 2000 पाय चढून गडावरती येतात, या बाजूने गडास येता येतं। एक मार्ग बाल्ले किल्ल्यात येतो, एक मार्ग महाराजांच्या राजसभेत नगारखाना या ठिकाणात येतो। पूर्णपणे रायगडाचं महत्व पाहिलेल्या माणसाला कळत नाही। आपण जर पाहिलं की गडाचा बुलंद दरवाजा पाहायला भेटतो, त्याला म्हणतात महादरवाजा। गडाचा मुख्य दरवाजा आहे, त्याचे 2 बुरुज आहेत, एक जय आणि एक विजय बुरुज आहे। दगडामध्ये पूर्वीच्या शिवकालातल्या पायऱ्या कोरल्यात पूर्णपणे। तो रायगडाचा महादरवाजा शिवकालीन तोफा या गडाच्या उत्तरेकडे आहेत पूर्णपणे। आता पण रायगडा दिशा पाहू, गडाची पूर्व दिशा आहे, पूर्वेला भवानी टोक आहे गडाला, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे, दक्षिणेकडे काळकाईचा खळगा आणि गडाच्या उत्तरे असणारं टकमक टोक। या 4ही टोकांमध्ये किल्ला 100 एकर डोंगर हा पूर्ण 1200 एकरामध्ये आहे। आता आपण भव्य महाराजांच्या राजमहाला जातोय, पवित्र जागा की महाराज राहत होते। महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि महाराष्ट्र पोरका झाला। राजांचा आपण राजवाड्यामध्ये प्रवेश करतोय, राजांच्या वाड्याजवळ आहोत आपण। तर भव्य शिवरायांच्या रहत्या वाड्यात तुमचं आगमन झालं। ही पवित्र जागा आहे की लाखो शिवभक्त आल्या आल्या ही माती सुद्धा आपल्या कपाळ लावतात की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपले हिरे मानके, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही, असा महाराजांचा प्रशस्त 2 मजली राजवाडा होता। मनासारखा राजा होता, राजासारखं मन होतं, मनासारखं धन आणि धनासारखी माणसं होती। मग छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभं केलं की राजांचा वाडा त्या काळात 2 मजली होता। मध्ये तुम्हाला दगडाचे काही तळखडे दिसतात, यावर सागाचे खांब होते आणि चौसोपी महाराजांचा राजमहाल होता त्या काळामध्ये। आपण जर पाहिलं की इथून 1 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे। मंदिराची रचना शैली तुम्हाला इस्लाम टाईप वाटते, मस्जिद टाईप दिसतं, कारण मोगलांनी हल्ला करू नये। आणि मंदिराच्या बाजूला छत्रपतींची समाधी आहे। हा शिवरायांचा रहता राजमहाल होता। महाराज या रायगडास 10 वर्ष होते आणि 26 वर्ष शिवाजी महाराज राजगड किल्ल्यास होते। आपण जर पाहिलं संभाजी महाराज छत्रपती सुद्धा गडावर याच वाड्यात राहत होते, असा वेगळा वाडा नव्हता। संभाजींना त्या काळामध्ये 18 भाषा येत होत्या, संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले होते। वाघाच्या जबळ्यात हात घालून दात मोजती जात मराठ्याची, पहा चाळून पाने आपल्या इतिहासाची, आपल्या इतिहासाची की संभाजी राजे सुद्धा आपल्या गडास इथे राहत होते। दगा झाला की लोक फितूर झाले, संभाजी पकडले गेले। संभाजीने पकडलं गेलं आणि बहादूरगड किल्ल्याने संभाजींना प्रस्तावना केल्या गडकोट, पण संभाजी राजानं एकही प्रश्नाचं आपल्या राजानं उत्तर दिलं। त्यांच्या डोळ्यात तापत्या लोखंडाच्या सळ्या रवल्या, त्यांचे डोळे काढले, देहाचे तुकडे केले। पण संभाजी राजे औरंगजेबाला काय म्हटले की सिंहाचे बछडे आम्ही, जगतो सिंहासारखे आणि मरतो सुद्धा सिंहासारखे। आखिर औरंगजेब बादशाह म्हणतो, उसकी आंखें निकाली लेकिन उसकी आंखें हमारे सामने तो झुकी नहीं, हमारे सामने तो झुकी नहीं, हमारे 4 बेटे निकले ए निकंबे बेकार निघाले, असा औरंगजेब बादशाह म्हणतो। संभाजी राजांचा एक शेर आहे कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी ऐवनेकी शंभू राजा था, ऐवनेकी शंभू राजा था। आपण जर पाहिलं अनेक राजे होऊन गेले की त्यांच्या गाद्या ह्या बाप जाद्यापासून होते। छत्रपती शिवराज राजे होते की स्वतःची गादी स्वतः निर्माण केली महाराजांनी। राजांना आयुष्य लाभलं 50 वर्ष आणि 50 वर्षामध्ये महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। आपण जर पाहिलं वाड्याच्या तटबंदी आहेत, परकोट तटबंदी म्हणतात। तटबंदी 50 फूट उंच होत्या। इथून तुम्हाला 2 चौथर दिसतील। प्रथम महाराजांचा राजमहाल होता, 2 नंबर त्यांचं पुढे स्वयंपाक कक्ष आहे, त्याच्या पुढे महाराजांचं ऑफिस आहे, दफ्तरखाना म्हणतो, दस्तऐवज लिखाण कामं चालायची। पुढे शिवरायांची सदर म्हणजेच
हा गडाचा मुख्य असणारा बाल्ले किल्ला। वाड्याच्या बाजूला 3 टाक्या होत्या पाण्याच्या की पिण्यासाठी पाणी साठवायचं इथं। टाक्यांच्या बाजूला शिवरायांचं स्नानगृह होतं की 350 वर्षापूर्वीचं बाटप आहे। हे राजांच्या काळात होतं, नंतर इंग्रजांनी हे संशोधन केलं पूर्णपणे। रायगडाची बांधकामं केलेली आहेत। तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की रायगड बांधण्याचा दगड आहे हा कुठे गडाच्या खालून कसा आणला, पण याचं उत्तर आहे की शिवाजी महाराजांनी या गडावर 350 इमारती बांधलेल्या आहेत, 11 तलाव खोदलेले आहेत, 84 टाक्या खोदल्या, त्यातून तो खडक काढला, तो घडवला आणि तो गडासाठी वापरला। म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा या संकल्पना आपल्या महाराजांच्या काळातल्या आहेत। गडाच्या खाली गावांमध्ये गेलात तर आता उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची टंचाई खूप असते। गडावरती मुबलक पाणी आहे की गडावर धान्य पाहिजे, पाणी पाहिजे आणि दारुगोळा पाहिजे, आपण शत्रूवर झुंज देऊ शकतो। समोर तुम्हाला एक तळघर जमिनीमध्ये आहे, 10 बाय 15ची खोली आहे। याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना असं म्हणतात। हिंदवी स्वराज्याच्या गुप्त खात्याचे प्रमुख त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्त मस्तते गडास होतो त्या या तळघराला आतमध्ये गुप्त खलबतखाना असं म्हणतात। या कानाची खबर दुसऱ्या कानाला कळता कामा नये अशा महत्त्वाच्या वार्ता रायगडास येथे होत होत्या का। आपण जर पाहिलं की बहिर्जी नाईक असं व्यक्तिमत्व होतं की ते दुश्मना छावणी जायचे, माहिती गोळा करायची, ते माहिती महाराजांना पोहोचली पाहिजे। राजांचं आणि बहिर्जी नाईकांच्या गुप्त चर्चा रायगडास या तळघरात होत होत्या। खाली किती जोरात बोलला आवाज बाहेर येत नाहीये आणि आपण इथे किती जोरात बोलला आवाज आत पै जात नाही रचना आहे पूर्णपणे। 10 बाय 15ची खोली आहे, दगडी स्लॅब आहे, आतमध्ये कोनडे दिवे लावण्यासाठी आहेत की त्या काळात गडास गुप्त बैठकी या तळघरात होत होत्या की यावर पूर्ण छत होती। या वास्तू संदर्भात काही कोणाला कळता कामा नये की आतमध्ये तळघर बांधलेलं आहे। समोर तुम्हाला जे बांधकाम दिसतं दगडामध्ये डाव्या बाजूला राजांची सज्जा होती, वाड्याची बाल्कनी म्हणतात गॅलरी। त्या काळामध्ये 5 मजली होती की राजे गड किल्ले पाहत होते। अष्टकोणी की राजांना 8 अंक शुभ होता। पाचाड गावात जिजाऊ साहेबांचा महाल होता। राजे आपल्या आऊसाहेबांना मुजरा करायचे, मग आपल्या राजसभेत जायचे महाराज राजकारण पाहण्यासाठी पूर्णपणे। याच्या पुढे जे विटांचं काम दिसतंय त्याला इतिहासामध्ये टाकसा असं म्हणतात की स्वराज्याची नाणी होती, मुद्रा होत्या, शिवराई, होन आणि राजमुद्रा ही रायगडावर त्या ठिकाणी बनवायची। पूर्ण महाराजांच्या काळात राजांच्या राजमुद्रेवर मजकूर लिहित होता का की प्रतिभचंद्र लेखे वर्धि विश्ववंदिता शाह सुनो शिवशा मुद्रा भद्राय राजते आणि शिवराई या नाण्यावर लिहित त्या काळामध्ये राजा शिवछत्रपती। समोर तुम्हाला 2 गोलाकाराचे स्तंभ दिसतील, या स्तंभाला सप्त मनोरे असं म्हणतात की शिवकालात ते बांधकाम 7 मजली होतं आणि 7व्या मजल्यावर पाण्याची टाकी ठेवायची, तांब्याच्या पाईपाने पाणी सप्लाय करायचे की मध्ये कारंजे होतं। महाराजांच्या राण्या थंड हवेशीर बसण्याचं ठिकाण होतं। याच्यावरून कळायचं की आपल्या राजांचं राजवैभव हे रायगड किल्ल्यावरती काय असेल अशी कल्पना केली जात होत्या काळामध्ये। डाव्या साईडला एक स्तंभ तुम्हाला दाखवणार, त्याला विजय स्तंभ म्हणतात। विजयाचं प्रतीक होतं गड जिंकला की स्वराज्याचा भगवा ध्वज मावळे विजयस्तंभावरती फडकवायचा, त्याला विजयस्तंभ असं म्हणतात। म्हणजे 8 किल्ले आणि 96 गावांना माहिती कळायची गड मावळ्यांनी स्वराज्यात जिंकलेला आहे पूर्ण, त्याला विजयस्तंभ असं म्हटलेलं आहे। आपण ज्या ठिकाणात उभे आहोत इथे राजांचा दप्तरखाना होता, ऑफिस होतं महाराजांचं, सचिवालयाची लांबी 200 फुटाची आहे आणि याच्या मागे चौकोनी दगडाचं बांधकाम दिसतंय। हे शिवरायांचं न्यायालय होतं। न्यायालय म्हणजे सदर खास लोकांच्या भेटीगाठी होण्याचं ठिकाण, ह्याला इतिहासामध्ये राज सदर म्हणतात। दिल्लीचा लाल किल्ला पाहिला असेल तर 2 भाग होतात, दिवाने खास आणि दिवाने आम। हे राजांची सदर स्वराज्याचं इथे न्यायालय, इथे न्यायदान केलं होतं त्या काळामध्ये आणि याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत महाराजांच्या राजसभेमध्ये। उजव्या व डाव्या बाजूला जे बुरुज दिसतात या बुरुजांना टेहळणी बुरुज म्हणतात। टेहळणी म्हणजे पहाऱ्यासाठी होतं, इथून पहारा दिला जात असं त्या काळामध्ये। आणि याच्या खाली पाण्याचं एक तलाव आहे, त्याला म्हटलंय गंगा सागर तलाव की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या या सोहळ्यासाठी काशी क्षेत्रातले पंडित गागा भट्ट या गडास आले होते। त्याने 7 नद्यांचं पाणी आणलं होतं गडावर। शिवराज्याभिषेक झाल्यानंतर पवित्र पाणी त्या तलावामध्ये विसर्जित केलं, सोडलं। त्या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगा सागर तलाव असं म्हटलेलं आहे। त्याच्यावर एक कविता म्हटलेली एका कवीने की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणिलं सप्त समुद्रांचं पाणी आणि झेल राज्याभिषेकासाठी जल हे झाले तीर्थांची घरं आणि नाव तयाचं गंगा सागर असं म्हणतात। हेच पाणी गडावर येणाऱ्या शिवभक्तांना पिण्यासाठी
पाईपलाईनद्वारे फिल्टर करून पिण्यासाठी वापरलं जातं। त्या काळातल्या संकल्पना आहेत की पाणी अडवा आणि पाणी जिरवा। गडावर मोठमोठ्या 11 तलाव आणि 84 टाक्या बांधलेल्या आहेत। कृपया त्या पाहण्यापूर्वी कृपया जास्त पुढे जाऊ नका, लांबून पहा। हे पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत महाराजांच्या राजसभेमध्ये पुढे। अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र ठिकाणामध्ये आहोत। शिवरायांचा दरबार आहे। ही राजसभा याच रायगडावर पाहिला तो दिवस 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक सोहळा। महाराजांचं 32 मणाचं सुवर्णाचं सिंहासन होतं। एक मण म्हटलं की 40 किलो, असं 1280 किलोचं होतं महाराजांचं। राजांच्या सिंहासनाचे शिल्पकार रामोजी दत्तू चित्रे यांनी महाराजांचं सिंहासन घडवलं होतं आणि सिंहासनावर 32 शिवचिन्ह कोरलेली होती। तराजू शिवरायांच्या न्यायाचं प्रतीक होतं। जहाज म्हटलं की शिवरायांच्या आरमारावर प्रतीक होतं आणि मासा म्हणजे समुद्रावरती प्रतीक होतं। अति 32 शिवचिन्ह कोरली होती। सिंहासना संदर्भात काही जाणकारांची मतं आहेत की 1818 मध्ये लुटलं इंग्रजांनी। काही अभ्यासक म्हणतात की 3 नोव्हेंबर 1689 मध्ये जुल्फिकार खानचा राजगड विडागडाला दिला, त्यावेळी ते सिंहासन वितळलं, गोळे केले आणि औरंगजेबाला भेट दिली, अशी काही तज्ञांची मतं आहेत पूर्णपणे। शिवरायांच्या राज्याभिषेकाचं पोस्ट पाहिला असेल, डोळ्यासमोर एक कल्पना उभी करा। हा दरबार त्या काळात पैठणी कापडाने कापडला होता। 6000 लोक बसली होती। ईस्ट इंडियन कंपनीचे वकील हेनरी वकील महाराजांना टोपी काढून मानाचा मुजरा करतात। हे गडास पायी आले होते। पाहिल्यानंतर नगार खण्यासमोर हत्ती पाहून प्रश्न पडला की आम्ही 2 पायाची माणसं गडास येता थकलो, राजानं हत्ती कशा आणले? महाराजांनी या गडावर छोटे हत्तींची पिल्ल पालखीत आणली आणि त्यांचं पालन पोषण केलं। हे आपल्या महाराजांची दूरदृष्टी आहे की लहानापासून मोठे करता येतात, मोठ्यापासून लहान करता येत नाही। आपण हे छत्र पाहतोय, मेघडंबरी म्हटलंय। भारताचे 7वे राष्ट्रपती महोदय डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि मेघडंबरीमध्ये आपल्या महाराजांची प्रतिमा बसवली आहे। युवराज छत्रपती संभाजी भोसले कोल्हापूर आणि शिवभक्तांची मागणी होती की या मेघडंबरीमध्ये आपल्या राजांची प्रतिमा पाहिजे। ही प्रतिमा 6 जून 2009 ला बसवलेली आहे। डेली या प्रतिमेची पूजा होते। शिवप्रतिष्ठा मंडळ आहे सांगलीचं। या मंडळातले धारकरी मावळे दररोज 2 माणसं पूजा करण्यासाठी येतात। संभाजी भिडे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि या गडावर 4 ते 5 वर्षापासून श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून 5 हार पूजेसाठी गडास असतात। एक पूजास्वर नेमलाय पूर्णपणे पूजा करण्यासाठी। आपण पाहिलं समोरच्या 4 पायऱ्या स्वराज्याच्या अति महत्त्वाच्या आहेत। शिवराज्याभिषेकावेळी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते। ज्यांच्या जीवावर हे स्वराज्य निर्माण केलं, राजांना जीवाभावाची माणसं सभेत दिसत नव्हती। राजाने पहिला वंदन केलं। महाराज म्हटले, आऊ साहेब, हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची आम्ही पहिली पाय चढतो। हे आमचे तानाची माणूस रे आऊ साहेब, तानाची माणूस रे, की आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असा म्हणणारा माझा ताना आऊ साहेब रायगडाच्या सभेत दिसत नाही। आऊ साहेब दुसरी पाय चढतो आम्ही स्वराज्याची, ही प्रतापराव गुजर वेड्यात मराठे वीर दौडले साथ। आओ साहेब तिसरी पाय चढतोय, हे मुरारबाजी बाजी पासलकर शिवा काशीत असंख्य वीरांच्या आठवणी घेत राजे आसनावरती विराजमान झाले। सह्याद्रीच्या किल्ल्यातून तोफेंची सलामी झाली। रायगडाच्या नगारखान्यावर नगारे वाजले आणि या सभेत एक जयघोष होतो, घोषणा होते, मागून आपण जय बोलायचं आहे। घोषणा अशी होते की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा होतात। महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा गडास होतो 6 जून 1674 मध्ये।